मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत नशीबवान या मालिकेचा प्रोमो. ही मालिका आजपासून आपल्याला पाहायला भेटणार आहे, तेव्हा बघूया आज काय होणार आहे. गिरीजा घोरपड्यांच्या वाड्यामध्ये लक्ष्मीचं सामान घेऊन येते आणि ती मध्ये जात असताना तिच्या हातून ते गाठोडं पडणार. तोच रुद्र सावरतो. गिरीजा रुद्राला म्हणते, तुमच्या महालक्ष्मीच्या साड्या. रुद्र एकटक गिरिजाकडे पाहतो आणि गिरिजा परत त्याला हात दाखवत म्हणते, अहो तुमच्या महालक्ष्मीच्या साड्या. आणि रुद्र भानावर येऊन म्हणतो, आत्या घरची लक्ष्मी आली बघ. गिरिजा म्हणते, आणि रुद्र म्हणतो, म्हणजे घरच्या लक्ष्मीची साडी आली. गिरिजा रुद्राला विचारते, हे ठेवायचंय कुठे? आणि रुद्र म्हणतो, आतमध्ये. तो घेऊन जात असतो आणि ती म्हणते, नको मी नेते. तर म्हणतो, मी आहे ना. गिरिजा महालक्ष्मीला साडी वगैरे नेसवत असते आणि रुद्र तिच्याकडे लांबून लांबून लक्ष ठेवून तिच्याकडे पाहत असतो. रुद्र गिरिजाला पाहत पाहत असा पाठ मोरत जात असतो. मागून त्याची आत्या येते. आपल्याला त्याच्या आत्याच्या भूमिकेमध्ये सोनाली खरे दिसणार आहे. रुद्र म्हणतो, आत्या तू? सॉरी. आणि आत्या म्हणते, रुद्र प्रताप चित्त थाऱ्यावर नाहीये तुमचं. गुरुजी आरतीची घंटा वाजवत म्हणतात, प्रसादाचे मोदक आले. आणि सगळे गुरुजीच्या भोवती जमा होतात. आत्या म्हणते, दरवर्षीप्रमाणे यंदाचाही नशिबाचा मोदक आमच्या दादासाहेबांनाच मिळणार. नागेश घोरपडे म्हणतात, विषय आहे का? रुद्र म्हणतो, तो मी देणार आहे. रुद्र एक मोदक उचलतो आणि म्हणतो, बाबा घ्या. नागेश घोरपडे म्हणतात, तो आम्हीच निवडणार. असं म्हणून एक मोदक घेतात आणि गुरुजीला सांगतात, पाहुण्यांना मोदक कमी पडायला नकोत, समजलं का? आणि इकडे गिरिजा परवानगी घेते, मी येऊ का म्हणून, आणि ती जायला निघते. रुद्र तिच्याकडे पाहत असतो. त्याच्या हातामध्ये मोदक असतो. तो गिरिजाकडे जातो. गिरिजाला म्हणतो, एक्सक्यूज मी. प्रसाद. नागेश घोरपडे मोदक फोडतो पण त्याच्यामध्ये काहीच निघत नाही. इकडे गिरिजा पण मोदक फोडते. तिच्या मोदकामध्ये नाणं निघतं आणि ती म्हणते, नाणं? रुद्र म्हणतो, या घरची प्रथा आहे. आणि मधून आवाज येतो, अरे त्या मुलीला मिळाला मोदक. नागेश घोरपडेला खूप राग येतो आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. म्हणतात, नशीबवान आहे ही मुलगी. रुद्र म्हणतो, ज्याचं आहे शेवटी त्याला मिळतंच. गुरुजी नागेशच्या कानामध्ये म्हणतात, नशिबाचे फाशे. आणि नागेश खूप रागात येतो. रुद्र जवळ जातो आणि विचारतो, कोण होती ती? रुद्र म्हणतो, नशीबवान होती. ही मालिका आपल्याला आजपासून म्हणजे 15 सप्टेंबर पासून पाहायला भेटणार आहे, रात्री 9 वाजता. तेव्हा कोणीही मिस करू नका, नक्की पहा. आणि असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये.